नमस्कार, N24 जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. पाहूया जिंतूर शहरातील ताज्या घडामोडी. 14 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती जिंतूर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी साजरी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय मस्के, वैद्यकीय अधिकारी मोहिनी शेंगारे, कर्मचारी सुमन पाटोले, दत्ता काळे, नंदकिशोर लांडगे, विनोद राठोड इत्यादी व स्टाफ नर्स ऋतुजा दराळे, वेदिका राखुंडे, संतोषी सोनटक्के इत्यादी उपस्थित होते. पाहूया आपण डॉक्टर देशमुख यांची खास मुलाखत. आज ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 135वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामीण रुग्णालय जिंतूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय मस्के सर उपस्थित होते. तसेच वैद्यकीय अधिकारी शृंगारे मॅडम, तसेच या जयंतीसाठी उपस्थित सर्व कर्मचारी, अधिकारी व नागरिक उपस्थित राहून सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 135वी जयंती साजरी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मस्के सर यांच्यातर्फे तसेच अधिकारी कर्मचाऱ्यातर्फे सर्व भीमसैनिकांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आमच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. 14 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालय बोरी या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसचे कार्यकर्ते नागसेन भेरजे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. वैद्यकीय अधीक्षक संजय मस्के, पोलीस स्टेशनचे API जिंतूरचे माजी नगरसेवक इस्माईल पैलवान, बुधवंत पठाण इत्यादी उपस्थित होते. पाहूया आपण मान्यवरांची खास मुलाखत. यावेळी सर्व महामानवांना पुष्पहार अर्पण करून शिबिरास सुरुवात केली. आपण सगळे असं थांबू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो. क्रांती सूर्य ज्योतिराव फुले साहेबांचा जय असो. राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांचा जय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय असो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. तर ही जयंती मागील 7 वर्षापासून आपण बोरी येथील सामान्य रुग्णालयामध्ये रक्तदान करत आहोत आणि आपल्या बोरी आणि परिसरातील सर्वच सामाजिक बांधिलकी जपणारे जे काही नागरिक आहेत मूल्यांचे पालन करील. मी कोणत्याही व्यक्तीचा द्वेष करणार नाही. मी लोकांमध्ये एकता बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करेन. मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि जयंतीनिमित्त एवढंच एक मॅसेज देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला तत्त्व जे मांडून दिले त्याच्यातलं एक म्हणजे आपण व्यसनमुक्त ही जयंती साजरी केली पाहिजे. म्हणजे जे आपण दारू वगैरे पिऊन जे धिंगाणा जे घालतो ते आजच्या दिवस फक्त तुम्ही पालन केलंय तर खऱ्या अर्थानं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण साजरी करत आहोत. डॉक्टर बाबासाहेबांचं या देशासाठी जे योगदान आहे ते खूप मोठं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो. जयंती महापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला भारत देश आणि सर्व जाती धर्म असतानाही भारत देश जर एक संघ आहे त्याचं कारण म्हणजे भारताचं संविधान.
जसं की आपण बघतोय इतर राष्ट्रामध्ये सिरिया, लिबिया वगैरे, अफगाणिस्तान, इराण या ठिकाणी जी अराजकता माजलेली आहे, गोंधळ माजलेला आहे, एवढा मोठा देश असून, एवढी मोठी लोकसंख्या असून सुद्धा आपलं जे सुरळीत चाललेला आहे देशाचा कारभार, त्याचं एकमेव कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेली जी राज्यघटना आहे देशाला, त्यामुळं आपला देश व्यवस्थित चाललेला आहे. तसेच जे मला आवाहन करायचं आहे की डी जे मुक्त मिरवणूक काढली पाहिजे. आपल्या पोलीस स्टेशन एरियामध्ये जवळपास 45 मिरवणुका आहेत, म्हणजे आजपासून ते 30 एप्रिलपर्यंत. आता किमान समजा पर हेड मिरवणुकाला 30,000 रुपये डीजेचा खर्च पकडू, जास्त नाही, तर किती खर्च विनाकारण होतोय विचार करा. हां, म्हणजे एवढा विनाकारणचा पैसा आपण त्या डीजेच्या ह्याच्यामध्ये घालवतोय, तर त्यापेक्षा आपण सामाजिक उपक्रम राबवले पाहिजे, जेणेकरून एक समाजामध्ये चांगला पॉझिटिव्ह मेसेज गेला पाहिजे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा वगैरे आयोजित करून अशा पद्धतीनं जयंती साजरी केली गेली पाहिजे. आणि जेणेकरून ते डीजेच्या कर्कश आवाजामुळे बऱ्याच लोकांना त्रास पण होतोय आणि त्यातून आपला विनाकारणचा पैसा खर्च होतोय. आणि सगळे आपण काही खूप मोठे नाही आहेत, आपण सर्व मोलमजुरी करणारे लोक आहोत आणि त्यातून पैसा आपण मोठ्या मेहनतीनं जमा केलेला विनाकारण मी समजतो की तो पाण्यामध्ये टाकल्यासारखा आहे. डीजे लावणं म्हणजे तो पैसा आपण एखाद्या ह्याच्यामध्ये टाकतोय, अशा पद्धतीचं आपण त्यामध्ये सुधारणा केली गेली पाहिजे आणि असं सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरी केली पाहिजे. मला हे सांगायचं आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. नमस्कार. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज आपण भारताचे महान समाजसुधारक, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत. बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात समानता, न्याय आणि मानवता, भारतरत्न तसेच विश्वरत्न, महान कायदेपंडित, भारतीय राज्यघटने शिल्पकार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो आणि रक्तदानाविषयी 2 शब्द व्यक्त करतो. 23 जानेवारी 2001ला माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माझा रक्तदानाचा प्रवास सुरू झाला. याच कॅम्पसमध्ये जुनं रुग्णालय होतं, ते ग्रामीण रुग्णालय बोरीचं. तिथपासून ते आज तागायत मी कोरोना काळ असो किंवा कुठलाही काळ असो, गेली 26 वर्ष अखंड रक्तदाता आहे आणि आज माझं हे 55वं रक्तदान आहे. तसंच मी रक्तदानाचे